विद्यार्थी मित्र हो, आज आपण आदिवासी समुदाय आणि या आदिवासी समुदायाच्या संदर्भात पवित्र वने त्यांची असणारी त्याबद्दलची धारणा, त्याचबरोबर वेगवेगळ्या उपासना पद्धती यांची थोडक्यात चर्चा करणार आहोत. कारण आदिवासी समुदाय चर्चा करत असताना आपण पाठीमागच्या तासामध्ये आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये पाहिली गेली आणि या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून आदिवासी समुदाय कशा स्वरूपाचा आहे याची ओळख होण्यास मदत झाली गेली. त्याचबरोबर हा आदिम समुदाय जो आहे, हा आदिवासी समुदाय जो आहे, या आदिवासी समुदायाची धार्मिक विचारधारा ही व्यवसायाशी निगडित आहे, वनांशी निगडित आहे, जंगलाशी निगडित आहे. त्यांचे नृत्य प्रकार आहेत, त्यांची वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत, त्या उपासना करण्याची दैवतं वेगवेगळी आहेत आणि या माध्यमातून या समुदायाची ओळख होण्यास मदत होते. आणि म्हणून आदिम समुदाय आणि पवित्र वने याबद्दल त्यांच्या संदर्भात काय माहिती आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रथम सांगितले गेले की आदिम समुदाय आणि पवित्र वने ऑब्लिक देवराई अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला जातो. आणि हा प्रश्न आपल्याला जर पुस्तकामध्ये जर पाहायचा झाला गेला तर तो कुठे विचारला जातो विद्यार्थी मित्र हो, तर प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये क आकडा आणि त्या क आकड्यामध्ये एक चौकट दिलेली असते आणि या चौकटीमध्ये वेगवेगळे शब्द दिलेले असतात आणि खाली प्रश्न क्रमांक दिलेला असतात आणि तो शब्द दिलेला जो चौकटीतला शब्द आहे तो त्या प्रश्नाचं उत्तर असतं. आणि त्या संदर्भात आपण या आदिवासी समुदायातील पवित्र वने किंवा देवराई या संदर्भात आपण काय करणार आहोत ती चर्चा करणार आहोत. पवित्र वने म्हणजे सृष्टीतील ऊर्जेचे स्पष्टीकरण करणाऱ्या स्थानिक देवदेवतांना समर्पित वनप्रदेश होय, की ज्या स्थानिक देवदेवता आहेत या स्थानिक देवदेवांचं पवित्र वने म्हणजे सृष्टीतील ते पवित्र ऊर्जेचे प्रगटीकरण आहे आणि स्थानिक देवदेवतांना समर्पित ही वने केले गेलेली आहेत, त्यांनाच वने किंवा देवराय असं म्हटलं जातं. शिकार आणि अन्न संकलन करण्याच्या टप्प्यापासून भारतातील आदिम आणि ग्रामीण लोक वनातून प्रगट होणाऱ्या पृथ्वी ऊर्जा सृष्टीतील शक्तींना पूज्य मानतात. या देवता वनप्रदेशाच्या परिघातील खेडे आणि पवित्र वनांचे संरक्षक देवता आहेत अशी आदिम समाजाची श्रद्धा आहे. विद्यार्थी मित्रो, की या आदिम समुदायाची अशी श्रद्धा आहे की या देवतांच्या माध्यमामुळेच या वनांचं संरक्षण होतं, त्याचबरोबर आपल्याही जीवनात उत्कर्ष होतो. ही भावना या आदिवासी समुदायामध्ये दडली गेली आपल्या इथं पाहावयास मिळते. त्याचबरोबर वने पवित्र वने किंवा देवराई ही एक स्वतंत्र संस्था आहे असे मानता येईल. इथे विविध नातेसंबंध निर्माण होतात आणि त्यातून विशिष्ट संस्कृती निर्माण होते. स्थानिक लोकांच्या मनात त्यांची शेती वने आणि एकमेकांप्रती आस्था निर्माण होते. पवित्र वनाबाबतचा पूजनीय भाव आदिम जमातीमध्ये आदिवासी जमातीमध्ये आणि ग्रामीण लोकांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शेती आणि वनांशी संबंधित आहे. यासाठी वनांचा विस्तृत प्रदेश सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आपोआपच जैवविविधतेचे संरक्षणही झाले आहे. एवढंच नव्हे तर पवित्र वनांचे संरक्षण करणारा कोणताही कायदा नसल्याने आता मात्र अनेक पवित्र वनांचा ऱ्हास होत नाही. अनेक पवित्र वनांचा ऱ्हास होत आहे ही दुर्दैवी बाब असलेला आपल्याला इथं पाहावयास मिळत आहे. विद्यार्थी मित्र हो, दुसरी संकल्पना सांगितली की सूर्याची उपासना. आदिम लोक सूर्याला ऊर्जेचं आदिम आणि एकमेव स्रोत मानतात. ती ऊर्जा प्रकाशाच्या रूपानं जीवनाच्या रूपानं आपल्याला पाहावयास मिळते आणि या माध्यमातून जीवनाचा उत्कर्ष झाला गेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून आदिम समुदायाची धारणा आहे की ते एकमेव स्रोत आहे आणि हे स्रोत सूर्याला ऊर्जेचं किंवा आदिम समुदायाच्या जीवनाचं स्रोत असं मानतात. याला वैज्ञानिक आधार आहे.
त्यांना एकच ठाऊक आहे, सूर्यप्रकाशामुळे झाडे वाढतात आणि जनावरांना चारा मिळतो. त्यांचे पशु सुदृढ असतील तर पीक चांगले येईल आणि लोकही सुदृढ राहतील. त्यामुळे आदिवासी समाजासाठी सूर्य, पाऊस, पृथ्वी यासारख्या नैसर्गिक देवतांना अत्यंत महत्त्व आहे. सूर्य आहे, सूर्याची पूजा करतात. पाऊस पर्जन्य राजाची पूजा करतात, पृथ्वीची पूजा करतात आणि नैसर्गिक देवतांना अत्यंत त्यामुळे महत्त्व प्राप्त झालं गेलं आदिवासी जीवनात आपल्याला पाहावयास मिळतं आहे. त्यानंतर सांगितले गेले की व्याघ्र देवता उपासना. विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्रात पवित्र वनामध्ये व्याघ्र देवता ही एक प्रमुख देवता मानली जाते आदिवासी समुदायाच्या संदर्भात. जी व्याघ्र देवता आहे, ही व्याघ्र देवता प्रमुख दैवतांपैकी मानली जाते आणि तिची पूजा केली जाते. वाघ हा वनाचा रक्षक मानला जातो. वाघाच्या प्रचंड ताकदीचे प्रदर्शन करणारे अनेक भारतीय दंतकथा प्रचार की हा वाघ आहे, याच्या प्रबळ ताकद आहे, प्रचंड ताकद आहे आणि ही प्रचंड ताकद असल्यामुळे तो वनाचं संरक्षण करतो आहे, ही एक भूमिका आहे. आणि या ताकदीच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत आणि या प्रचलित कथा वेगवेगळ्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ ड्रॅगनशी लढणारा वाघ, पावसाची निर्मिती करणारा वाघ, लहान मुलांना वाचवणारा वाघ, जखमा बऱ्या करण्याची शक्ती असलेला वाघ, असे वाघाचे वर्णन केलेले आहे. आपल्याला वाघ फक्त शिकार करणारा दिसतो, भक्ष्य पकडणारा दिसतो, परंतु इथं ज्या दंतकथा सांगितल्या गेलेल्या आहेत त्या दंतकथा वेगवेगळ्या स्वरूपात ड्रॅगनशी लढणारा वाघ, पावसाची निर्मिती करणारा वाघ, लहान मुलांना वाचवणारा वाघ, जखमा बऱ्या करणाऱ्या शक्ती असलेला वाघ, असे वाघाचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केले गेले आपल्या इथं पाहावयास मिळते. आणि व्याघ्र देवता ही सर्वोच्च देवता आहे असे महाराष्ट्रातील अनेक आदिम जमातीची श्रद्धा आहे. उदाहरणार्थ वारली असेल, मल्हार कोळी असेल, या ज्या जमाती आहेत, या जमातीमध्ये प्रामुख्याने व्याघ्र देवता हीच सर्वोच्च देवता आहे, हीच सर्वश्रेष्ठ देवता आहे, हीच एकमेव देवता आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. जीवन आणि पुनर्निर्मितीचे प्रतीक म्हणून, जीवन आणि पुनर्निर्मितीचे प्रतीक म्हणून सुगीच्या दिवसात आदिम लोक त्यांच्या उत्पादनातील काही भाग व्याघ्र देवतेला समर्पित करतात. ही एक दातृत्वाची भावना, ही एक देण्याची भावना आदिवासी समुदायामध्ये अतिशय प्रभावी दिसते. कारण जीवन आणि पुनर्निर्मितीचे प्रतीक म्हणून सुगीच्या दिवसात जसं पाऊस पडला तर जमिनीत बी पेरलं जातं, ते उगवलं जातं, पुन्हा त्याची कापणी केली जाते, पुन्हा नव्यानं बी पेरणी केली जाते, पुन्हा पीक कापलं जातं. म्हणजे ही पुनर्निर्मिती आहे आणि ही पुनर्निर्मितीचं प्रतीक म्हणून सुगीच्या दिवसात आदिम लोक त्यांच्या उत्पादनातील काही भाग व्याघ्र देवतेला समर्पित करतात आणि हे समर्पित करून आपलं जीवन अधिक सुखमय, अधिक प्रगतिमय कसं करता येईल याचा प्रयत्न देखील इथं केला गेलेला पाहावासा आपल्याला मिळतो आहे. आणि त्यामध्ये वारले असेल, मल्हार कोळी असेल, या जमाती या व्याघ्र देवतेची उपासना करतात, प्रार्थना करतात, पूजा अर्चा करतात. व्रतवैकल्य असतील तर तेही पालन करून या व्याघ्र देवतेला शरण जाण्याचा प्रयत्न करून आपला जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहावास मिळतं. त्यानंतर सांगितलं वारलींच्या वृक्षा नृत्याच्या दंतकथा, त्याला कबाड नृत्य असं म्हटलं जातं. मित्र हो, आदिम जमातीची बहुतांश गाणी आणि नृत्य हे निसर्गपूजनाशी संबंधित आहे. कारण हा समुदाय वास्तव्यच निसर्गात करत होता, जंगल दऱ्या खोऱ्यात करत होता आणि मग त्याची असणारी जीवन संरचना जी आहे, त्याची असणारी जीवन संस्कृती जी आहे ही निसर्गाशीच संबंधित होती. आणि निसर्गपूजनाशी संबंधित असल्या गेल्या कारणानं महाराष्ट्रातील ठाणे असेल, रायगड असेल आणि पालघर भागात वारली जमाती आढळतात. आणि या जमातीतील कबाड नृत्य हे धान्य देवतेला समर्पित आहे. कंसारी देवी जी आहे ही या मालवणमध्ये किंवा रायगडमध्ये, ठाण्यामध्ये या कबाड नृत्याच्या माध्यमातून या देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ती प्रसन्न करत असताना नृत्य करून आपली शेतीची मशागत करून आपले बहुतांश गाणे आणि नृत्य सादर करत असतात. आणि याबाबत एक दंतकथा सांगितली जाते. ही दंतकथा
त्या आदिवासी समुदायाच्या सामाजिक सांस्कृतिक मूल्यांना चालना देण्याचे. आदिम जमातीतील लोक अन्नधान्याची नासाडी करतात. आदिम लोक अन्नधान्याची नासाडी करतात आणि म्हणून धान्य देवतेच्या देवता त्यांच्यावर कोपली होती अशी एक दंतकथा आहे. आदिम लोक धान्याची नासाडी करतात अशी एक दंतकथा आहे. आणि या दंतकथेचा आधार घे सांगितलं गेलं की धान्य देवता त्यांच्यावर कोपली होती आणि रागावलेले देवता हे एके दिवशी अचानक दिसेनाशी झाली. ती कुणाच्याही नजरेस पडेना. मग स्थानिक लोकांनी नराणदेव नावाच्या वर्षा देवतेला साकडे घातले. मित्र, ही दंतकथा आहे. वराण देवतेला साकडं घातलं आणि वर्षा नृत्य केलं. दगडाच्या फटीत दडून बसलेल्या धान्य देवतेला वर्षा देवतेने शोधून काढलं. याचा परिणाम म्हणून कोपलेली धान्य देवता धर्तीवर अवतरली, तेथे पुनर्निर्मिती करू लागले आणि अशा प्रकारे आदिम लोकांना पोटाची खळगी भरण्यास अन्नधान्य मिळू लागले गेले. ही दंतकथा आहे. कासारी देवी पुन्हा कोप पावली पावेल या धास्तेने आदिम लोक धान्याची नासाडी होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेऊ लागले गेले किंवा घेतात. आणि असे या दंतकथेत सांगितलेलं आहे. वारली जमातीतील केवळ पुरुष वर्षा ऋतूच्या प्रारंभी ते नृत्य करतात आणि हे नृत्य करून या वर्षा देवतेला प्रसन्न करून आपला जीवनाचा मार्ग सुखकर करण्याचा, आपला जीवनाचा मार्ग गतिमान करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या माध्यमातून हा समाज जीवन जगत असतो. प्रगती आणि तपासाच्या संदर्भात चर्चा करत असताना नंबर 1 सांगितले गेले दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि ईशान्य भारतातील काही आदिम जमातींची नावे सांगा. हे तुम्हाला कुठेतरी इथे विचारलं जाईल. आदिम जमात. नंबर 2, आदिम जमातीचे कोणतेही 3 व्यवसाय लिहा. उदाहरणार्थ शिकार असेल, उदाहरणार्थ मासेमारी असेल, कंदमुळे फळे गोळा करणं असेल, शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, वेगवेगळे वनामधले वनस्पती गोळा करणे असेल, वेगवेगळे असेल. आदिम समाजाची कोणती श्रद्धास्थाने सांगा. ही श्रद्धास्थाने कोणती आहेत तर वारलीची पूजा करणं, कबाड नृत्य करणं आणि या माध्यमातून वर्षा देवतेला प्रसन्न करणं, व्याघ्र देवतेची उपासना करणं, सूर्याची उपासना करणं आणि हे श्रद्धास्थाने या आदिवासी समुदायामध्ये अंगीकारले जातात. विद्यार्थी मित्र, आदिवासी समाजाच्या समस्यांना पुढील बाबी कारणीभूत आहेत की प्रत्येक समस्या म्हटलं गेलं की या समस्या प्रत्येक समुदायाच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येक समुदायाच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतात. पण ही समस्या आदिवासींच्या शोषणाची कारणे आहेत. मग ही कोणत्या कारणामुळे या समस्या बळावल्या गेल्या तर त्याचं नंबर 1 सांगितलं गेलं. आदिम समाजाच्या खनिज आणि नैसर्गिक संसाधनावर ब्रिटिशांना ताबा हवा होता. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या देशामध्ये ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली आणि व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. 150 वर्ष राज्य या देशावर त्यांनी केलं आणि या कालखंडामध्ये वेगवेगळे जंगलविषयक कायदे करून हा जंगलाचा राजा, आदिवासींना जंगलाचा राजा म्हटलं जातं, हा जंगलाचा राजा या ब्रिटिशांनी पोरका केला. जंगलविषयक वेगवेगळे कायदे केले आणि हे वेगवेगळे कायदे करून या नैसर्गिक संसाधनावर जो आदिवासी समुदाय ताबा होता, जे हक्क होता, हा ब्रिटिशांनी हिरवून घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि याची परिणती आदिवासींचं जीवन जगणं असह्य झालं गेलं आणि त्याची परिणती आदिवासींच्या जीवनात समस्येला गती मिळाली गेली. आदिवासींच्या जीवनात समस्या या वाढीस लागल्या गेल्या आपल्या इथं पाहावास मिळतात. मित्र, नंबर 2 सांगितलं गेलं की काही मिशनरींनी, मिशनरी म्हणजे मिशनरी या शब्दाचा अर्थ सेवा. भारतामध्ये ब्रिटिश सरकारच्या कालखंडामध्ये या देशामध्ये ख्रिश्चन मिशनरी आल्या. त्यांनी धर्मांतराचा सपाटा लावला गेला आणि हे धर्मांतर करत असताना हा समुदाय, हे धर्मांतर करणाऱ्या मिशनरी तळागाळापर्यंत गेल्या, मागासवर्गीयापर्यंत गेल्या, आदिवासी समुदायात गेल्या. कारण आदिवासी समुदाय, मागासवर्गीय समुदाय हा अन्नापासून वंचित होता, शिक्षणापासून वंचित होता, सामाजिक दृष्टिकोनातून तो दुर्लक्षित होता आणि मग ही विचारधारा, हा दृष्टिकोन या मिशनरींच्या लक्षात आला गेला. या समाजातले लोक ज्या समाजातल्या लोकांना दूर लोटतात, यांची विषमता मांडतात, त्यांना भेदाभेद करतात, हे मिशनरींना ओळखलं गेलं आणि मग आदिम समाज धर्मांतर करावयाचे होते. त्यामुळे अस्मितेचं संकट निर्माण झालं गेलं आणि याची परिणती मिशनऱ्यांच्या या कार्यक्रमामुळे किंवा मिशनरीच्या ध्येय धोरणामुळे देखील आदिवासींच्या जीवनात समस्या
निर्माण झाल्या गेल्या. नंबर 3 सांगितलं गेलं मित्रांनो, आदिम जमातीची प्रदेशात वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक आडते आणि विक्रेत्यांचा प्रवेश झाल्यामुळे आदिम जमाती त्यांच्या पारंपरिक वैद्यकीय शास्त्राला दुरावल्या. हा समुदाय आपलं पारंपरिक स्वरूपात जीवन जगत होता. जीवन जगण्याची पद्धत त्याची प्राथमिक होती. मग ही प्राथमिक सांगत असताना उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आजारी पडली तर जडीबुट्टीची औषधं दिली जात होती. व्यवसाय केला जात होता, वस्तू विनिमय स्वरूपात व्यवसाय केला जात होता. परंतु तिथे आडते आले, विक्रेत्यांचा प्रवेश झाला गेला व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीला. यामुळे आदिवासी जीवनात अडथळे निर्माण झाले गेले आणि या पारंपरिक वैद्यक शास्त्राला देखील त्या दुरावल्या गेल्या आणि त्याची परिणती आदिवासी जीवनात समस्या निर्माण झाली गेली आपल्याला इथं पाहावयास मिळत आहे. विद्यार्थी मित्र, नंबर 4 सांगितले, आदिम प्रदेशात व्यापार आणि दळणवळणाच्या विकासामुळे या प्रदेशात बाह्य प्रदेशात लोकांचा प्रवेश झाला गेला की वाहतुकी दळणवळण साधनं वाढीस लागली गेली. नैसर्गिक साधन संपत्तीचं महत्त्व लोकांना पटलं गेलं. ते मिळवण्यासाठी, व्यापार करण्यासाठी लोक ग्रामीण आदिवासी पट्ट्यामध्ये आकर्षिले जाऊ लागले गेले आणि त्याची परिणती विकासामुळे या प्रदेशात बाह्य प्रदेशात लोकांचा प्रवेश झाला गेला आणि हा जो जंगलाचा राजा होता त्याची उदरनिर्वाहाचं जे साधन होतं, उपजीविकेचे साधन होतं ते हिरावून घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामुळे या बाह्य प्रदेशातील लोकांचा प्रवेश झाला गेला आणि आदिवासी हा पोरका झाला गेला. त्याची पिळवणूक होऊ लागली गेली, त्याच्या जीवनात समस्या निर्माण झाल्या गेल्या आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यानंतर सांगितलं गेलं नंबर 5 विद्यार्थी मित्र हो, नंबर 5 सांगितलं गेलं विद्यार्थी मित्र हो, औद्योगिक उभारणी आणि धरण बांधणीमुळे आदिम जमातीच्या त्यांच्या पारंपरिक मूलस्थानातून ते विस्थापन झाले गेले की औद्योगिकरणामुळे वेगवेगळे यंत्रतंत्र चालणारे औद्योगिक कारखाने आले गेले. जलाशयाचे संदर्भात धरणं बांधली गेली आणि त्या कारणामुळे या आदिवासी जमाती ज्यांचं मूळ स्थान होतं, वस्तीस्थान होतं, उपजीविकेचे जिथं साधन होतं अशी जमीन त्यांनी गव्हर्मेंटने ॲक्वायर केली गेली, ताब्यात घेतली आणि हा आदिवासी त्या मालकी हक्कापासून दूर झाला गेला. त्याचं विस्थापन झालं गेलं, त्याचं पुनर्वसन दुसरीकडे केलं गेलं. परंतु ते दुसरीकडला प्रदेश, तिथली जमीन, तिथलं पर्जन्यमान, तेथील लोकरूढी परंपरा या आदिवासींना भावल्या गेल्या नाहीत आणि त्याचा परिणाम औद्योगिकरणाची उभारणी झाली गेली, धरणं बांधणी झाल्या गेली, प्रगती झाल्या गेली, विकासाला चालनाही मिळाल्या गेली. परंतु विद्यार्थी मित्र हो, आदिम जमातींना त्यांच्या पारंपरिक मूळ स्थानापासून, प्रमुख वस्तीस्थानापासून विस्थापित व्हावं लागलं गेलं आणि विस्थापित होत असताना त्यांना योग्य प्रकारचे विस्थापन झालं गेलं नाही. मग ती राहत्या जागेचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील, रस्ते असतील, त्यांचे उपजीविके साधनं असतील, याचं मूळ नियोजन झालं गेलं नाही आणि त्याची परिणती आदिवासींच्या जीवनात या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकामुळे समस्या निर्माण झाल्या गेल्या आणि या समस्या मग आर्थिक स्वरूपात असतील, सामाजिक स्वरूपात असतील, शैक्षणिक स्वरूपात असतील, आरोग्यविषयक स्वरूपात असेल, अशा असंख्य प्रकारे समस्या वाढीस लागून आदिवासी समुदाय हा आपल्या विकास प्रक्रियेत त्याच्या अडथळा निर्माण झाला गेला आणि त्याची परिणती विकासाची प्रक्रिया गतिमान होण्याऐवजी अडखळे जाऊ लागले गेले असं आपल्याला थोडक्यात इथं दिसून येईल. आणि त्यामुळे आदिवासींच्या विकासाला चालना मिळाली गेली असली तर या समस्येने त्यांचा विकास झाला गेला असं म्हणता येणार नाही. उद्याच्या तासामध्ये विद्यार्थी मित्र आपण आज इथे थांबू. उद्याच्या तासामध्ये आदिवासी समुदायाच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपण आज इथे थांबू. धन्यवाद.